विविध भारती पुणे ठळक बातम्या. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातले जवान यश देशमुख यांना काल दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केला. यामध्ये यश देशमुख यांच्यासह अन्य एक जवान गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. 21 वर्षीय यश देशमुख यांचा पार्थिव देह उद्या जळगाव जिल्ह्यात आणला जाण्याची शक्यता असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. पुणे जिल्ह्यात काल कोविड-19च्या 978 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 3,49,792 झाली आहे. कोविड-19मुळे काल जिल्ह्यात 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या आता 7,313 झाली आहे. गेले 2.5 महिने खंडित असलेल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना 1 डिसेंबरपर्यंत अर्जाचा भाग 1 आणि 2 भरता येणार आहे. तसंच 2 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम बदलता येणार आहे. यानंतर 5 डिसेंबरला नियमित फेरी अंतर्गत प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागांतर्गत आतापर्यंत 1,04,07 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 30,544 जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ तब्बल 8 महिन्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. मर्यादित 50 षटकांच्या 3 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सिडनी इथे होत आहे. 2 महिन्यांच्या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांचे 3 सामने, 3 T20 सामने आणि 4 कसोटी सामने होणार आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून आज किमान तापमान 13 तर कमाल तापमान 30 अंशाच्या आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.